नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सुरेंद्र श्यामसुंदर जेवरे, जिल्हा प्रमुख पुणे. माझ्याकडे बारामती आणि गोंदिया, बारामती आणि इंदापूर या दोन विधानसभा. खरं तर माझा शिवसेनेसोबतचा जो प्रवास आहे हा खूप इन्स्पिरेशनल आहे. ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं 3 पक्षांचं, आणि ह्या 3 विरुद्ध विचारधारा असणारे पक्ष ज्या वेळेला एकत्र आले केवळ सत्तेसाठी, ती गोष्ट महाराष्ट्रामध्ये कुठल्याच जनतेला रुचली नाही अजिबात. आणि साहजिकच ती मला देखील बिलकुल आवडलेली नव्हती. मलाही ते मनामध्ये खटकत होतं की अशा पद्धतीचं हे फक्त खुर्चीसाठीचं जे राजकारण चाललेलं आहे हे चुकीचं आहे. आणि असं वाटत होतं की कोणीतरी असं येईल आणि महाराष्ट्र राज्याला यातून सोडवेल. आणि नेमकं त्याच माझ्या मनामध्ये जे होतं ते घडलं. आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे साहेब यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेमध्ये उठाव केला. आणि ज्यावेळेला ते 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले, त्यावेळेला मात्र मी कंटिन्यू टीव्हीवर काय घडामोडी चाललेल्या आहेत हे लक्ष देऊन मन लावून अगदी पाहत होतो. आणि खरोखर शिंदे साहेबांनी ज्यावेळेला ते बंड उठाव यशस्वी केला आणि ज्यावेळेला ते मुंबईला आले, त्यावेळेला आम्ही सगळे बारामतीतले काही कार्यकर्ते मिळून आम्ही एकत्रपणे तिथे संपर्क साधण्यासाठी गेलो. त्यावेळेला आमचे संपर्क प्रमुख माननीय विजयबापू शिवतारे यांच्याशी आमचा संपर्क झाला आणि आम्ही त्यांना इच्छा व्यक्त केली की आम्हाला शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत काम करायचं आहे. आणि मग त्यावेळेला आदरणीय विजयबापू शिवतारे साहेबांनी मग माझ्यावरती जिल्हा प्रमुख ही जबाबदारी दिली. आणि आता आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमच्या संपूर्ण भागामध्ये हे काम करत आहोत. धर्मासाठी त्यांनी धाडस दाखवलं. आज तुम्ही बघता की सत्तेसाठी लोक उठाव करतात, विरोधी पक्षातून बाहेर येतात आणि सत्ताधारी पक्षात जातात. परंतु शिंदे साहेबांनी मात्र खुर्चीला लात मारून, सत्तेला लात मारून उठाव केला. आणि योगायोग असा चांगला, आणि ती व्यक्ती अतिशय कर्तृत्ववान व्यक्ती आहे. आणि निश्चितपणानं सर्व शिवसैनिकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते. त्याच्यामुळे ते या ठिकाणी मुख्यमंत्री बनले. शिंदे साहेबांचा जो कारभार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, आज अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, विविध पक्षांचे मुख्यमंत्री होऊन गेले. परंतु माननीय एकनाथभाई शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री आज तागायत महाराष्ट्राला कधी मिळाला नाही. आणि इथून पुढे देखील अशा पद्धतीचा चांगला काम करणारा मुख्यमंत्री मिळेल असं मला वाटत नाही. त्याचं महत्वाचं कारण, मी त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून सांगत नाही, परंतु आपण आज सर्वसामान्य जनतेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जनतेच्याच प्रतिक्रिया येतील.